फायदा घेतला तू शाळेत पण असाच घेणारा विद्यार्थी होतास? शाळेत विचारू नको उगाच. शाळेत खूपच वेगळं होत. शाळेत खूपच टार्गेट नको, तो विषय इथे नको. नाही नाही म्हणजे चांगल्या ह्यानी मी म्हणतो तो विषय नको, कारण खूप मारामारी हे ते तसा टर्न आउट झाला खूपच खूपच नाटकात आल्यामुळे. आणि यश कधी मिळालं की 1.5 फूट? तुला एक हे सांगतो, नंतर मग ऑल द बेस्ट आलं, मग अधांतर आलं. महेशनी बघितलं होतं का? महेशने तर जेव्हा वास्तवची स्क्रिप्टिंग चालू होतं, हे चालू होतं, महेश कोणाकोणाला हे करत होता, प्रोड्युसरला आवडलं, मग त्यांनी कास्टिंग सुरू केलं. तर तेव्हा महेशने सांगितलं की हा 1.5 फुटाच्या रोलसाठी एक मुलगा आहे मराठी स्टेजवर, चांगलं काम करतो, त्याला आपण घेऊया. तर तेव्हा प्रोड्युसर म्हणाले नाही नाही नाही, बडा रोल आहे सर, उनको नामवाला ही चाहिए. आणि मग त्यांनी घेतला, नाववाला घेतला. आणि तेव्हा मी नाक्यावर असायचो. महेश पण कधी कधी यायचा, कारण मी तेव्हा रुग्याच्या एकांकिका बसवायचो, डिरेक्ट करायचो, तिथे असायचो. एक दिवशी महेशाला म्हणाला, संजय अच्छा चांस गया तेरा. काय, तेरा नाम मैंने बोला था लेकिन नहीं, उनको नहीं हुआ, चल छोड़ दे, लेकिन अच्छा गया. तर मला आधी माहिती नव्हतं केवढं मोठं काय आहे. अरे ठीक आहे ना, जो नसीब में होगा वो. माझं चालूच होतं. नाक्यावरच होतो, रिहर्सल संपली होती, आम्ही बसलो होतो. जयेशमधून चहा मागवला होता, चहा पीत पीत. तेव्हा मोबाईल नव्हते. बरोबर आहे, मोबाईल नव्हते तेव्हा डीपी नाक्यावर डीपी हॉटेल आहे, तिथे महेशचा फोन आला. आणि आम्ही साधारण तिथे आजूबाजूला. महेशचा फोन आला, उधर संजय है का बोल दे, और संजय को ये दे, मैसेज दे कि अभी के अभी मड आयलंड आ जा. आणि तो डीपीचा मार्ग आमचा वेणू तो ओळखीचा आहे, प्रसाद. प्रसादनी सांगितलं, हा संजय, अरे तर महेश ने बोला मड आयलंड. मित्र अभी के अभी बोला. मग मित्र होता, त्याला बाईक जरा मस्का, चल ना बाईकने जाऊया. गेलो आणि तिथे दाखवला. प्रोड्युसर बसले होते, महेश होता. अच्छा ये आहे, चल ठीक आहे ना आज का. आणि तेव्हा काय करायचे, तेव्हा आहे ना एक सीन आधी शूट करायचे. का तर कॅमेरा चेकिंगसाठी. कॅमेरा बरोबर आहे ना, फ्रेमिंग बरोबर, तो लीक नाही आहे ना कुठे, कारण पैसा खूप लागत त्या फुटेजसाठी. तो लीक होत नाही ना, किंवा त्याच्यात काही बिघाड आहे का. तर आधी एक सीन किंवा एक छोटं 2-3 मिनिटाचं शूट करायचे, ते डेव्हलप करायचे, मग बघायचे. मग कॅमेरामन ओके सांगायचा, डिरेक्टर पण ओके सांगायचा, हा चला मग हा कॅमेरा फायनल करायचं, असं असं तेव्हाची प्रोसेस असायची. हां, तर तसा एक सीन केला आणि मला सांगितलं कर तू डमी काइंड ऑफ. हा डमी काइंड ऑफ, किंवा तू इतना बोल रहा है देखेंगे ना. आणि ते पण कसं झालं की त्या ह्याच्यासाठी ज्याला निवडलं होतं, जो मोठा नट होता, त्याच्या डेट क्लॅश झाल्या. तर त्यांनी मणिरत्नमला चूज केलं. महेश तेव्हा नवीन होता, त्यांनी काय, त्यामुळे त्यांनी तिथे फिरलं. आता करायचं काय शूटिंग. तेव्हा बाबा म्हणाला, बाबाने ऐकलं होतं की तूने तेरा किसका नाम बताया था मराठा, उसको बोला ना, चल ना संजू बाबा. हाँ त्याला आम्ही प्रेमाने तो बोला था, उसको बोला देख ना, उसको देखेंगे ना क्या है. म्हणून ते बोलवलं होतं मला. त्यामुळे प्रोड्युसरला काही बोलता येईना, हिरोज बोलतोय म्हटल्यानंतर. आणि मग ते शूट केलं, ते डेव्हलप केल्यानंतर बघितलं. 1 दिवसाचा गॅप होता. आणि दुसऱ्या दिवशी मला निरोप आला की फिल्म इथे मड आयलंडला, तिथे जिथे आहे तिथेच आहे शूटिंग, 9चं शिफ्ट आहे. आणि मी आपला गेलो, बसलो होतो, पायऱ्यांवर बसलो होतो, सगळे येत होते. आणि ती प्रोसेस नवीन, हिंदी सिनेमा ना, तेवढं बघितलं नव्हतं, नाटकातून आलेला म्हणून. आणि काय 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 व्हॅनिटी व्हॅन मध्ये काय काय तू माहितीच नाही, असं बघत होतो. सगळे धावतात, हे ते. बसलो तर मी याला स्पॉट दादा लागला, चाय मिळेगी का, चाय दादा असं करून तो गेला. आणि जरा वेळाने तिकडनं संजय दत्त आला, आय आय बाबा बाबा म्हणून मी बाबा आया. मी पण उभा राहिलो तिथे. आणि बाबा असं चालू होतं सगळ्यांना त्याच्या स्टाईलमध्ये. मला पण असं गेला आणि परत आला माझ्याजवळ. यार संजय, आधी हे मला हे
आवडलं की माझं नाव कसं त्यांनी लक्षात ठेवलं. आता जर हे थांबवलं असतं तो काय बोलला हे मी सांगू शकतो. नाही पण ते बोलला काय बोलला नाही ते फारच. ठीक आहे. तर हे थोडक्यात सांगतो. टिंब टिंब संजय मैंने देखा फुटेज क्या काम किया जबरदस्त. तर संजय हे नाव त्याच्या कशा लक्षात राहिलं मला माहिती नाही पण त्यांनी ठेवलं होतं. बाबा देख तू भी संजय मैं भी संजय दोनों मिलके ना मारेंगे सबकी. आता काय ते मी सांगत आणि तो एक कॉन्फिडन्स मिळाला तेव्हा. मग त्याच्यानंतर शूटिंग वगैरे झालं सगळं झालं आम्ही चांगलं आहे आणि त्यांनी पण कुठेही मला असं जाणवलं नाही की किंवा एडिट डबिंगला बघितलं तर कुठे काय कापलं असं काही नाही. जेवढं होतं केलं ते झालं. प्रीमियर होता पण त्यावेळेस प्रीमियरची प्रथा जरा कमी झाली होती. म्हणजे एकाच ठिकाणी सगळीकडे लावायचे आणि मग तो मेन आर्टिस्ट सगळीकडे जाऊन व्हिजिट हे करायचा. तसं लागलं आणि सहकार आमचे प्रोड्युसर चेंबूरचे होते. तर सहकारला त्यांनी त्यांचा शो सहकार टॉकीज चेंबूरला तिथे आणि मी तेव्हा कळव्याला राहायचो. तर त्यांनी प्रोड्युसरने सांगितलं की सहकारला ये तू बघायला दुपारचा. चालेल. मी बघितलं नव्हतं ना सिनेमा फक्त डबिंगला जे पिक्चर बघितलं नव्हता कोण दाखवणार मला ना. तर गेलो मी 3चा शो होता आणि गेलो तर आधी काय कुठे मला आधी सोडे ना आज कोण आतमध्ये. तिकीट बोललो तिकीट नाही मैंने काम किया है. तो हसायला लागला इतके. तो मॅनेजर होता त्याचा. हा संजय असा आने दो उसको. मग आधी गेलो मग वर नेलं आम्ही बसलो सिनेमा सुरू झाला इंटरवल झाला तेव्हा जरा अशी कुजबूज चालू होती. ये है वो ये है क्या हाँ यही है. असं 2-3 लोक जरा बघायचे असं हे काय चाललंय मला कळेना. मग मॅनेजर चहा वगैरे घेतला. इंटरवल नंतर परत सुरू झाला सिनेमा. सुरू झाला आणि नंतर संपल्यानंतर कुजबूज वाढली होती. अरे वही आहे 1.5 फुट्या ये देख 1.5 फुट्या. इथले लोक बोलायला लागले आणि ही ते संपूर्ण बाल्कनी मधले होते. सगळे जण मला बघत होते. अरे क्या काम किया अरे असं ते चालू झालं आणि हळूहळू तो धुरळा कसा हळूहळू उडतो राऊंड हे झाल्यानंतर तसा आवाज हळूहळू असा हे होत होता. आणि नंतर खाली पण खबर गेली की हा 1.5 फुट्या वर आलेला बसलेला आहे आणि सगळे खाली थांबले होते. तेव्हा ज्या प्रोड्युसरचे जे अंग संरक्षक होते ते मला संरक्षण द्यायला लागले आणि त्यांनी सांगितलं अरे इसको बचा. कारण जो तो ओढत होता मला की अरे हा क्या काम क्या हे ते. आणि हे मला नवीन होतं. मी नाटकात कधी असं बघितलेलं नाहीये. नाटकात आपल्या नसतं. आपल्या नाटकात एक हे फार सांभाळून केलं तर आणि ती एक पद्धत आहे आपली आणि संस्कृती पण आपली तशी संस्कार. इथे तू सामान्य आणि कसली माणसं असतात हात लावतात हे करतात आणि हे मी यांना वाटत होतं मला त्रास होतो पण मला आनंद मिळत होता. आनंद मिळत होता. हा ओढतो हा ओढतो असं चाललं होतं. आणि आपल्या बाजूला 5 ह्या बाजूला 5 लोक ह्या बाजूला 5 लोक आणि आपल्याला नेत आहेत खाली. मला असं पोलीस स्टेशन मध्ये पकडून दिलं होतं जेव्हा मी काही गुंडगिरी वगैरे करायचो हा. नाही त्याच्या आधी कॉलेजला आल्यानंतर नाटकात आलो त्यामुळे बदललं असं. पहिल्यांदा मला असं कोणी संरक्षणात नेत होते खाली आलो सगळे हात दाखवतात कोण कुठून हाक मारत 1.5 फुट्या. आणि मी मग खरं तर तेव्हा काहीच भावना नव्हत्या. मी फक्त ते रिसिव्ह करत होतो. हे काय आहे ग्लॅमर नंतर मी विचार ग्लॅमर म्हणजे हेच असतं हे नंतर मला कळलं. पण आईला लोकांना मी आवडतोय असा. आणि संपूर्ण गर्दी होती. गेटवर आलो त्यांनी म्हणाला गाडी कुठे आहे तुझी. बोललो मी रिक्षाने आलो. पागल है रिक्शा से आया तुम पागल है. तो मेरे पास नहीं है गाड़ी मैं रिक्शा से आया रिक्शा से भी ज्यादा पैसे दिए म्हटलं. तो त्या प्रोड्युसरने तेव्हा अम्पाला नावाची गाडी होती आणि ती महाग असायची. त्यांनी सांगितलं माझ्या गाडीने जा अम्पालाने. आणि गाडी अशी आली
आणि संजय नारळकर अंपालामध्ये बसत होता. दरवाजा उघडून आत बसलो आणि गाडीवर काचावर हे असेच करत होते. असं मी बघत होतो हे सगळं. तिथून गाडी बाहेर पडली आणि मी चेंबूर पासून ते विक्रोळीपर्यंत त्याच ह्याच्यात होतो. हे काय घडलं आता माझ्याबरोबर जे घडलं ना ते काय घडलं होतं मला कळत नव्हतं. इतका त्याचा परिणाम माझ्यावर झाला होता. नंतर ते खूप वाढलं. मग तो पहिलाच दिवस होता माझा. मग आठवड्याभराने मग मला रस्त्यात पण ओळखायला करायला लागले. म्हणजे मी ट्रेननी जायचो. ट्रेन बंद झाली माझी. मग मला झक मारत बाईक घ्यावी लागली आणि हेल्मेट घ्यावं लागलं. पण तेव्हा मला कळलं हा हे ग्लॅमर आहे, हे यश आहे. हे यश एवढं मला मिळालं ना. आणि म्हणून मी म्हटलं की मला स्वतःला नशीबवान म्हणतो का तर तेव्हा माझ्याबरोबर आजूबाजूला असे मित्र होते आणि असे सिनियर मित्र होते किंवा गुरु होते. त्यांना हे यश मिळाले पण आता तू माजू नको. तू खाली राहिलास तर हे यश टिकून राहील तुझं. तू जर तुझा माज दाखवलास तर संपला. पण माज म्हणजे तुला कोणी अरे केलं तर त्याला कार्य करायचं असं नाही. म्हणजे इतके दिवस अरेला कार्य नाही करत होता पण तू तुझ्या पद्धतीने हळू करत होता. पण आता अरे काय रे असं करायचं नाही. तू तुझ्या ह्याच्यात राहा आणि ते यश पचवायला शिक. ते कसं पचवायचं ते तुझं तू ठरवायचंय. ते तुला कोणी सांगू शकत नाही. आज आपल्यासोबत आहे विशेष पाहुणा संजय नार्वेकर. संजय दादा, मी तुझं मनपूर्वक स्वागत करतो. मला खूप छान वाटलं की या वेगळ्या मीडियम मध्ये तू आलेला आहेस. मित्रमंडळीमध्ये पहिल्यांदाच आलेला आहेस. तू आल्याबद्दल आम्ही पाहुण्यांना एक छोटीशी भेट देतो. त्याप्रमाणे एक छोटीशी भेट आहे. नेत्रा फूड्स तर्फे हे जाताना द्यायचं की आल्याबरोबर आधी आम्ही देतो आणि खुश करतो लोकांना. रेडी टू कुक असे प्रोडक्ट्स आहेत, हे आवडतील. आणि अर्क ऑइल्स तर्फे ही एक छोटीशी भेट. हे लाकडी घाण्यापासून बनवलेली तेल आहेत. ही अतिशय चांगली, कारण मी पण वापरलेली आहे. तर अर्क ऑइल्स आणि नेत्रा फूड्स तुम्हाला जर ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊ शकता आणि ऑर्डर करू शकता. सुरुवात करूया. यस. मला रानटी सिनेमानंतर तू खूप दिवसानंतर, म्हणजे रानटीनंतर आता या येरे रे पैसामध्ये दिसायला लागला आणि पुन्हा एकदा ही 1, 2, 3 तिसऱ्या या फ्रँचायझीमध्ये दिसतोयस. या सिनेमा मधला रोल आणि त्यातलं तुझं म्हणजे कॅरेक्टर कुठल्या सिनेमा या येरे रे पैसा इंटरेस्टिंग वाटतं. पण मला तुझं कौतुक रानटीमध्ये खूप वाटलं होतं. रानटी सिनेमाला तुझं दिसणं किंवा तुझं तो पाण्यात येणं बाहेर हे अमेझिंग वाटलं होतं. एक प्रकारचा न्यू रोल वाटला होता मला तो. गेल्या काही दिवसांपासून तुझं सिनेमा निवडणं हे बदललंय का? जसा सिनेमा बदलतोय मराठी तसा ॲज अन ऍक्टर तू या वेगवेगळ्या येणाऱ्या रोल्सकडे कसं बघत असतोस? हा, जसजसं तुम्हाला अनुभव मिळत असतात तसतसा कुठलाही अभिनेता बदलत जातो. त्याच्या प्रोसेसमध्ये बदल होत जातात. तो पुढे पुढे शिकत जातो. करेक्ट. रानटीच्या आधी कोविड होता. करेक्ट. कोविडच्या आधी काही सिनेमे केले होते, म्हणजे ते 3 वर्षाची गॅप. त्याच्या आधी काही सिनेमे होते ते मग कदाचित झाडांच्या मागे पळणं, वर्कआउट नाही झाले नाही, ते हिरोईनच्या मागे गाणं, झाडाच्या मागे पळणं वगैरे वगैरे असे जे होते ते सिनेमे. त्यानंतर तसे रोल मला फिट बसणार नव्हते. हे मलाच कळलं. तेव्हा मग मी अशा रोलसाठी थांबलो की नाही, आता आपण काहीतरी वेगळं करायला पाहिजे, जेणेकरून लोकांबरोबर राहिलं. नाहीतर मग आपलं हसं होतं की काही ठराविक ह्याच्यानंतर आता हा अट्टास चाललाय का याचा तरुण दिसण्याचा किंवा तसेच रोल करण्याचा हा अट्टास चाललाय का, असं जेव्हा एखाद्या अभिनेत्याचं होतं तेव्हा तो अभिनेता म्हणून लोकांच्या समोर एक चर्चेचा विषय नाही म्हणतात, चेष्टेचा विषय होतो तो. चेष्टेचा विषय आणि तो चेष्टेचा विषय होऊ नये हे अभिनेत्याला कळायला पाहिजे. म्हणून मग मी थांबलो. पण मी त्याच्या माझं स्टेज चालू होतं, मराठी नाटक माझं चालू होतं, सर्किट हाऊस चालू होतं. त्याच्या आधी 3 पायांची शर्यत आणि सर्किट हाऊस असं चालू होतं. दोन्हीचे जॉनर वेगळे होते. तर ते मी चालू ठेवलं होतं, कारण मुळात माझं पॅशन आहे नाटक.
आपण नाटकाचा आहे ना शो म्हणत नाही, आपण नाटकाचा प्रयोग म्हणतो. का तसं म्हणतो? कारण आज मी जसा डायलॉग डिलिव्हरी केली की एक वाक्य अशा प्रकारे म्हटलं म्हणून बघितलं, बोललो समजा, आणि दुसऱ्या दिवशी तो शो असला तर तसंच ते वाक्य असं नसतं. कधी कधी काय होतं, बोलता बोलता दमसास जातो, मग वेगळा पॉज पडतो, पण त्या वेगळ्या पॉजमुळे एक वेगळं वाक्य तयार होतं. डिलिव्हरी वेगळी होती, त्यामुळे लोकांचा रिस्पॉन्स वेगळा येतो. अरे म्हटलं, मग कधी आपण विचारतो, अच्छा अशा प्रकारे पॉज देऊन जर असं वाक्य म्हटलं तर ह्याचा इम्पॅक्ट जास्त होतोय ओरिजिनल मी जे करत होतो. मग असं कळतं आपल्याला, शिकत जातो आपण. ट्रेस, स्ट्रेचेस हे आपल्याला नाटकात करता येतात. करेक्ट. त्यामुळे मी नाटक कधीच सोडणार नाही. मला ती असं वाटतं की ती माझी ही आहे, शाळा आहे, ती माझी शिकवणी आहे. जेव्हा अभिनेत्याला असं वाटेल की मला येतं खूप, तिथे तो माणूस किंवा तो अभिनेता संपतो. तुमची शिकायची प्रोसेस सतत चालू राहिली पाहिजे. जर ती चालू राहिली, काही नवीन शोधण्याचा तुम्ही प्रयत्न केला, तर तुम्ही एक अभिनेता म्हणून, एक माणूस म्हणून पण तुम्ही जगत राहता. हे जे थांबणं आहे की नाही, तू म्हणालास की आपण इथं थांबूया ना तर आपलं चेष्टा होईल, हा जो पॉइंट असतो थांबूया अभिनयाच्यामध्ये, रोल्समध्ये, भूमिकांमध्ये, की आपण आता थांबूया, आपण वेगळ्या भूमिका घेऊया. हे जे थांबणं असते की नाही, हा पॉइंट काय होता तुझ्यासाठी? हे रिअलायझेशन काय होतं? तुला काही रिॲक्शन आल्या होत्या की तुला जाणवलं? नाही, माझंच मला जाणवलं की जोपर्यंत मी ते करत होतो तेव्हा मी ते रोल्स एन्जॉय करत होतो, आणि नंतर जेव्हा मला असं वाटायला लागलं, अरे खूप लहान आहे ना, हे मलाच वाटायला लागलं, माझ्याच मनाला वाटायला लागलं. तेव्हा मला रिअलाइज झालं की मला स्वतःला असं वाटत असेल तर लोकांना कसं वाटत असेल. मग हे वाटू द्यायला नको म्हणून आपणच थांबायला पाहिजे का? तो थांबण्याची किंमत काय असते? किंमत इन व्हॉट सेन्स? तुमचं सगळं उत्तम चाललेलं असतं, मिळकत चांगली चाललेली असते, फेम सुरू असतो, असं असताना तुम्ही एक डिसिजन घेता की बॉस ज्याच्या मागे आपण धावायचं नाही, आता आपण थोडा विचार करून वेगळ्या भूमिका कशा मिळतील पाहूया. त्यासाठी तुम्हाला थोडं थांबायला लागतं ना, एक पॉज यायला लागतो. नाही, किंमत पॉज कसा असतो? तो पॉज जसं सांग, किंमत हे बघ, प्रत्येक गोष्टीला किंमत असते. मग ती इकॉनॉमिकली असो किंवा इमोशनली असो किंवा तुमचं ग्लॅमर असो, काही प्रत्येकाला काही गोष्ट करायला तुला किंमत द्यावी लागते. आता मी आधी ऍक्टर होण्याच्या आधी जी अप्रेंटिसशिप केली किंवा स्ट्रगल केला, ही किंमत आहे. तू पत्रकार होण्यासाठी तू आधी कोणाकोणाचे दरवाजे घासले, ही तुझी किंमत आहे. मग ही किंमत मिळाल्यानंतर, त्या दिल्यानंतर मग आपल्याला काही कामं मिळतात, तिथपर्यंत आलो. आता इथून परत थांबायचं आहे, तर त्याची एक किंमत आहे. पण ती किंमत मी स्वतः निवडलेली आहे. कारण मी ते सॅक्रिफाईस करायला तयार आहे, ते गमवायला तयार आहे. का? तर मला पुढे आत्ताच्या पिढीबरोबर मला जायचं आहे. आत्ताच्या पिढीबरोबर जर मी न थांबता गेलो असतो तर एकतर मी म्हटलं चेष्टेचा विषय झाला असता, आणि दुसरं म्हणजे लोकांनीच नंतर पुढे जाऊन तुम्हाला थांबवलं असतं. आता थांबा, आता नाही आम्हाला बघायचंय. मग तुम्हाला आत्ताच्या पिढीबरोबर जायचं, तुम्हाला आत्ताच्या लोकांबरोबर जायचंय, तुम्हाला त्या रसिकांबरोबर जायचंय. मग त्यांना आता माझ्याकडून काय आशा असेल, त्यांना माझ्याकडून काय पाहिजे, याचा जरा विचार केला. एक थांबून थोडा विचार केला. जे तज्ज्ञ मंडळी आहेत, म्हणजे मी ज्यांना मानतो, जे याच्यातले आहेत, त्यांच्याशी चर्चा केली की आता काय करायला हवं. सगळ्यांचं म्हणणं होतं आता आई बाबा ओके तेच आहे, पण त्याच्यात पण वेगळेपणा काढायला पाहिजे. मग मी म्हटलं, मी विलन नाही केलाय ना अजूनपर्यंत, मग जरा विलन करूया. मग रानटी केला. काय ते डोळे ते केलं. मग मी आता हा कसा येरे येरे पैसा थ्री, हा अण्णा जो पहिला भागात होता, तो सिनेमा चालला, लोकांना आवडलं का, मग दुसरा भाग केला तरी आवडला, आता तिसरा भाग केला. म्हणजे त्याची डिमांड आहे, त्या सिनेमाची डिमांड आहे, त्या कॅरेक्टरची डिमांड आहे. वेगवेगळे रोल्स आत्ता आपल्या वयाप्रमाणे आपल्याला जातील तसे रोल्स स्वीकारायला सुरुवात केलेली. त्याच्यामध्ये तू जेव्हा सुरुवात केलीस, नाटकापासून सुरुवात केलीस, तो अगदी ऑल द बेस्ट पासून, ती वेगळे लोचा झालारे पासून सगळी नाटकं, म्हणजे आतापर्यंत मी 28 नाटकं केलीस, हिंदी सिनेमे पण केलेस, असं सगळं केलेलं आहेस तू. म्हणजे तुझ्या पॅलेटमध्ये सगळं आहे, तू काय केलं नाही असं नाही, आणि सगळं उच्च केलंस. म्हणजे
नाटकात तू गाजून दाखवलंस, म्हणजे स्टार होतास तू. हिंदी सिनेमामध्ये उत्तम काम केलंस, वास्तवमध्ये तर तू खूपच पुढे आलास. मराठी सिनेमांमध्ये उत्तम. असं सगळं असताना आता जेव्हा आपण तू मागं बघून बघतोस आणि आता ज्या प्रकारे मराठी सिनेमा पुढे चालला असं दिसतं तुला, एक स्टार, एक सुपरस्टार एकेकाळा, तुला काय कसा दिसतो हा सगळा प्रवाह? मला खूप इंटरेस्टिंग वाटला हा सगळा प्रवाह, की हा सगळा जो प्रवाह होता आधीचा, म्हणजे ह्या प्रवाहात येण्याआधी मला हे हवं होतं ना. तुला हवं म्हणून तर मी एवढी मेहनत केली. मी का एवढी मेहनत केली? मला नाव हवं होतं, मला फेम हवं होतं, मला लोक आपल्याला ओळखायला हवेत, लोकांना मी आवडलो पाहिजे, याच्यासाठी मी सगळी ती मेहनत करत होती. आणि ते मिळत जसं गेलं तसतसा त्याचा आनंद घेत, पण तो सात्विक आनंद, त्याचा माज होऊ दिला नाही. म्हणजे काही लोकांच्या डोक्यात माज जातो, माझ्या डोक्यात होऊ दिला नाही, कारण माझ्या आजूबाजूचे जे मला सांभाळणारे होते, म्हणजे माझे जे सिनियर्स, त्यांनी सांगितले की नाही, खूप जण असे होऊन गेलेत पण ते नंतर पडलेत. जर तुम्ही माज केला तर, तुम्ही त्या रेषेत राहिलात ना, तुम्हाला खूप चांगला अजून रिस्पॉन्स मिळत राहील. हे मला त्यावेळेस, आणि माझ्या नशिबाने त्यावेळेस मला तसे मित्र मिळत गेले, तसे गुरु, माझे सिनियर्स मिळत गेले. गुरु मानत होतोस तू तेव्हा? मी माझ्या प्रत्येक टप्प्यात वेगवेगळे माझे गुरु होते. म्हणजे सुरुवातीला जेव्हा कॉलेजच्या लेवलला होतो तेव्हा मी जेव्हा अप्रेंटिस म्हणजे असिस्टंट होतो विनय आपटेंना. त्याच्यानंतर माझ्या फायनल इयरला मग चंदू कुलकर्णीने माझं नाटक बसवलं, सती नावाची एकांकिका बसवली, आणि तिथे मला अभिनय म्हणजे कसा करायचा, आवाज विनय आपटेंकडून शिकलो, आवाजाचा वापर कसा करायचा, आपल्या बॉडीचा वापर कसा करायचा. अभिनय म्हणजे काय, चंदू कुलकर्णी शिकवलं, चंद्रकांत कुलकर्णी. त्याच्यानंतर युरोपियन नाट्य संस्कृती किंवा जे बाहेर हे आहे ते डॉक्टर राजीव नाईक यांनी त्याची ओळख केली. म्हणजे पौराणिक पण, आपलं पण, इथलं पण, आणि बाहेर विदेशात काय चाललेलं असतं, कोण कोण कसं कसं करतात, कसे प्रयोग करतात, ग्रिप्स म्हणजे काय, हे ते, असे वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळे मला गुरु मिळत गेले. आणि गुरु बदलणं म्हणजे काय, दुसऱ्या जुन्याचा आदर तसंच नसतोच, तो असतोच. पण मी अजून हा मिळाला, हा अजून मला काहीतरी वेगळं सांगतो, हा मिळाला, हा अजून काहीतरी वेगळं वाढ होत जाते. आणि मला असे खूप गुरु करून घ्यायला आवडेल. मला तुझ्याबद्दल खूप कौतुक काय वाटतं माहिती का संजू दादा, की कुठलंही छान रूपडं नसताना, हिरोईक पर्सनॅलिटी नसताना तू इतपण खूप मोठं अचीव्ह केलंस. कारण ती पॅशन आणि ती एनर्जी कारणीभूत होती. तू जे म्हणतोस ना की मी खूप मेहनत केली त्या टप्प्यावर. एक सर्वसामान्य मुलगा, सर्वसामान्य दिसणारा मुलगा जेव्हा या टप्प्यावर येतो, हिंदी सिनेमा गाजवतो, मराठी सिनेमा गाजवतो, मराठी नाटक गाजवतो, काय प्रकारची मेहनत असते सर्वसामान्य मुलाची? कशी असते मेहनत? प्रत्येकाची मेहनत वेगवेगळी असते, मला असं वाटतं. जसं तू म्हणालास की आधी मी मराठीबद्दल सांगतो की रूप नाही, उंची नाही, रंगही नाही आहे, पण माझ्याकडे विश्वास होता. मला असं वाटत होतं की मी काय, माझ्याकडे नाही, पण माझ्याकडे जे आहे त्याचा वापर करून मी मोठा होईल ना. करेक्ट. मला हे रूप वगैरे ना, हे हिंदी सिनेमात लागतं, मराठी सिनेमात अभिनय लागतो. बरोबर. मग आपल्याकडे अभिनय हवा. मग आपल्याला काही काही गोष्टी ज्या बाहेर नाही, जे माझ्याकडे आहेत ते मला शोधायला पाहिजे. मग माझं टायमिंग वेगळं असेल, माझी डायलॉग डिलिव्हरी वेगळं असेल, माझं बघणं वेगळं असेल, माझे डोळे वेगळे आहेत, त्याचा वापर करणं. मग हे मीच माझ्यातलं शोधायला लागलो. जे लोक म्हणायचे अरे किती मोठे आहेत तुझे डोळे, मग म्हटलं मग ह्या डोळ्याचाच वापर करून मी काहीतरी करेन, मग त्याचाच वापर करेन. म्हटलं आहे ना माझ्यात ते रंग नाही आहे, मग जरा रॅश दिसतो ना, ठीक आहे, मग त्या रॅशनेसमध्ये काहीतरी करेल, पण त्याच्यात पण गोडवा आणायचा असेल तर मग तो भोळसट करून कसा तो चांगला करता येईल, हे असे सगळे मी शोधणं. हे कोणी शिकवलं? ते स्वतः करायला लागतं, ते स्वतः करावं लागतं शोधणं. कारण तुम्हाला स्पून फिडिंग कोणी करत नाही. तुम्हाला आहे ना लाईट्स कसे वापरावे, रंगभूषा कशी करावी, वेशभूषा कशी करावी, तुम्ही चालायचं कसं, तुमचा आवाज कसा तुम्ही वापरायचा, तुम्ही काय कशा प्रकारे उभं राहायचं, कॅमेरा कसा फेस करायचा, हे तुम्हाला शिकवता येईल. पण तुम्हाला अभिनय शिकवता येणार नाही. की ही 5 नंबरची नस दाबली की तुम्ही रडू शकता,
किंवा मेंदूतली ही 3 नंबरची गेली की तुम्ही उग्र दिसू शकता, हे तुम्हालाच कळतं, करायला लागतं. आणि मग ते करायला लागतं म्हणजे तुम्हाला आधी ते फील करावं लागतं. मग फील करण्याच्या कशा काय काय गोष्टी आहेत ते तुम्हाला शोधायला लागतं, की मी असं फील केलं तर माझं हे जास्त हे होतं. मग ही शोधाची प्रक्रिया तिथून सुरू होते. आणि मग एकदा त्याची सवय लागली, मग अजून काय शोधायचं आहे, अजून काय शोधायचं आहे, तुम्ही त्याचा मागे लागलात ना, मग तुम्हाला एक एक गवसत जातं. हे तुझे आत्ता सांगतोस ना की तुझे डोळे मोठे आहेत, अरे बापरे, मग तू म्हणलास की नाही मी तेच आता मी बलस्थान करतो, की तुझा रंग तसा नाही आहे, मग मी तेच उग्र दिसतो, मी कसं करतो बघूया. हे आत्ता सांगणं सोपं आहे, पण ते तेव्हा निश्चित सोपं नसणार आहे. कारण ते एज असतं आपलं, आपल्याला खूप नवीन काहीतरी करून दाखवायचं असतं आणि लोक तुम्हाला टीज करायला लागतात. मला 2 प्रश्न आहेत. एक, असा खूप नर्वसनेस कधी आला होता का की आता काय करायचं, ब्लॉक कधी झाला होतास का वयाच्या एका टप्प्यावर, त्यातनं पुढं वर कसा आलास, एक. आणि दुसरी, यश जेव्हा मिळायला लागलं तेव्हा मी आता यशस्वी झालोय असं फिलिंग कधी आलं होतं, कुठल्या टप्प्यावर? आणि त्यात काय चुकीचं नाही येणं की मी आता लोकांना कळलोय, असं एक फिलिंग असतं बघ. असे 2 टप्पे आयुष्यातले, एक अत्यंत नर्वसनेस आणि अत्यंत आता मी यशस्वी होऊ लागलोय आणि कमाल कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये येतो, असे 2 टप्पे सांगू शकते? नाही, मी ब्लॉक झालो नाही, मी चिडलोय. काहीच घडत नाही. म्हणजे सुरुवातीचा काळ माझा, एकदम सुरुवातीचा, म्हणजे मला आता मी कोणाचं नाव घेत नाही, मी स्ट्रगल करत होतो. मी असिस्टंट होतो विनय आपटेंचा, मी इकडे तिकडे हातपाय मारत होतो. सती झालं होतं, मला बेस्ट ॲक्टर म्हणून मिळालं होतं, सभाई अभिनेता म्हणून पण मिळालं होतं. त्यामुळे जरा नाव झालं होतं मराठी याच्यात, एक कोणतरी नवीन मुलगा येतो. मला एका नाटकात घेतलं पण होतं, सई परांजपेचं नाटक होतं जास्वंदी नावाचं. त्यातल्या एका बोक्याची माझी भूमिका होती, 2 बोके असतात. हां, ते पण झालं होतं. म्हटलं चला आता मिळालं, आता ह्याचं सोनं करायचं, आपण करायचं सोनं. आणि मी त्या दृष्टीने सुरुवात पण केली होती, ते वाचून मग काय काय करता येईल, अजून वेगळं काय करता येईल. मी माझं वर्क करून ठेवलं होतं. आणि एका क्षणी मला सांगण्यात आलं की तुला नाही घेतात, कारण तुला घेतलं तर आमच्या काही गोष्टी बिघडतात, आम्हाला ते बिघडवायचं नाही आहे, त्यामुळे तुला घेत नाही. त्यावेळी मी ब्लॉक नाही झालो, मला राग आला त्या गोष्टीचा. तेव्हा मी म्हणालो ठीक आहे, हे नाही मिळालं ना, ह्याच्या डबल मी कमवेन, डबल कमवेन ह्याच्या. आणि तो राग माझा जवळजवळ 1.5 वर्ष होता. काय बोलतोस? 1.5 वर्ष होता. आणि मग मिळवलं ते आपलं आम्ही जगतो बेफाम. ऑल द बेस्ट त्याच्यानंतर आलं दुसरं नाटक माझं ऑल द बेस्ट. मग ते आम्ही जगतो बेफाम मध्ये एवढासाच रोल होता, पण तो इतका मनाने केला, रागातच होतो ना ते. आता मी दाखवणार, माझं हुकली नसेल ती ठीक आहे, माझ्यात टॅलेंट नव्हतं असं नाही, होतं, पण तो दाखवायला वेळ मिळाला नाही. मग आता एवढ्या ह्याच्यात मिळालं, मग त्याच्यात दाखवलं आणि त्याच्यात माझा रोल इतका चांगला झाला की ते बघून मला ऑल द बेस्ट मिळालं. अच्छा. हा, नाही तर आधी एकांकिकेत वेगळे होते ना. होय होय होय, एकांकिकेत वेगळे होते. मग ते बघून मला हे मिळालं. म्हटलं आता मेन रोल मिळतोय, म्हणजे तिन्ही मेन रोल होते, त्या मेन रोल मध्ये आहे. मग आता आपल्याला जर आपण नाही दाखवलं ना तर आपल्याला पुढे कोण मिळणार नाही. मग तो राग पुढे होत गेला. मग नंतर मग हे काय म्हणतात त्याला, आपण त्या रागाने पेटून उठतो, ते पेटून उठणं झालं. पण किती महत्वाचं आहे, यू आर सो पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह करता येईल म्हणजे मी ठरवून केलं नाही, ते झालं माझ्याकडून. कदाचित विचार करण्याची पद्धत तशी असेल, प्रत्येकाची वेगवेगळी असते. माझी ही होती की नाही ना, मग दाखवतो, थांबा मी कसं कमवून दाखवतो. मला नाही ना घेतलं, नाकारलं ना, बरं माझ्या चुकीमुळे नाही झालं होतं की मी चुकीचं केलंय म्हणून मला हे केलंय. मला वेळच दिला नाही तुम्ही, कोणाच्या तरी सांगण्यामुळे तुम्ही माझ्यावर अन्याय केला, बरोबर, म्हणून मला राग आला. आणि मग तो राग 1.5 वर्ष होता, 1 ते 1.5 वर्ष. आणि मग जेव्हा संधी मिळाली तेव्हा प्रूव्ह केलं. त्याच्यावर मला दुसरं मिळालं, बोललो आता हे आलंय ना, मग ते पेटून उठणं असतं म्हणतात की नाही, आता मग ह्याच्यापेक्षा चांगलं करीन मी. मग ऑल द बेस्ट केलं. आणि मग ऑल द बेस्ट नंतर मग सुटली गाडी. सुटली म्हणजे ती इतकी की 2 वर्ष 1 वर्ष काहीच करायला मिळालं नाही, तेच करत होतो. 1000 प्रयोग केले मी. अरे बापरे.
1.5 वर्ष जवळजवळ 1000 प्रयोग केले. 2 वर्ष, हा बरोबर, 2 ते 2.5 वर्ष. तेव्हा कामं येत होती पण करता येत नव्हती. करता येत, हे आणि दुखणं वेगळंच आहे. हे वेगळंच दुखलं. पण नंतर मग त्यावेळेस पण ते कधी थांबायचं हे ठरवलं पाहिजे. वा. 1000 प्रयोग केले आणि तेव्हा थांबलं. म्हटलं मी 1000 प्रयोग केले, एक टप्पा गाठला. मग त्याच्यानंतर लगेच कामं नाही मिळाली, कारण आधी नाकारली होती ना, नाकारली होती. त्यामुळे तो काही 1 वर्ष परत जरा. व्हॅक्यूम काय असतो रे? तो व्हॅक्यूम होऊ दिला नाही मी. मग काय केलं त्यावेळेस? मी त्यावेळेस ना हिंदी सिरियलला असिस्ट करत होतो. काय बोलतो? हो. हे करत करत ते करत होतो. हे घेण्यासारखं काय आहे? म्हणजे हे पण करायचं आणि असिस्ट पण करत होतो. कारण मला आहे ना एक म्हणजे काय व्हायचं, विनय हप्तेंकडे तेव्हा चाळ नावाची, वाचाळवस्ती नावाची सिरियल, आणि ते सगळे ऍक्टर जवळजवळ अर्धी इंडस्ट्री. आणि माझा फायदा काय व्हायचा, मला इथून दिलीप कुलकर्णी दिसायचा, इथून मच्छिंद्र कांबळे दिसायचे, इथून नीना कुलकर्णी, जे सगळे दिग्गज होते, संजय मोने पासून सगळे इथून दिसायचे. ते कशा प्रकारे काम करतात, ते कसे वर्क करतात, ते एकमेकांशी बोलताना तो सीन कसा डेव्हलप करतात असं दिसत होतं. त्यामुळे ते एक शिक्षण पण होत होतं, मला मिळतच होतं ना. त्यामुळे तो व्हॅक्यूम झालाच नाही माझ्या आयुष्यात. आपण या मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्याकडे आलोय, पण त्याआधी मला 2 प्रश्न वाटतो. यात सगळ्यात महत्वाची होती संधी. संधी आली आणि तू ती घेतलीस, कारण तू रियाच्या नाक्याला होतास, एक फोन आला की बाबा ये तिकडे, आणि तू ते करून दाखवलंस. कारण ते फक्त पायलट सारखा एपिसोड होता, पण तू करून दाखवलं. हाऊ यू डिफाईन संधी? ऍक्टरच्या आयुष्यात संधी किती महत्वाची असते? माझं स्वतःच असं म्हणणं आहे, आणि त्याच्यावर मी ठाम आहे, की प्रत्येकाला आयुष्यात एक गोल्डन चान्स येतोच. फक्त त्याने तो ओळखायचा असतो. त्याला कळलं पाहिजे की हा माझा चान्स आहे, आता हा त्याला गोल्डन करायचा आहे. ते त्याच्या हातात असतं. प्रत्येकाला संधी मिळते, फक्त त्या माणसाने ओळखायला पाहिजे की ही बाबा तुझी संधी आहे. मला संधी त्या जास्वंदीच्या वेळी पण आली होती, पण ती माझी संधी नव्हती. बरोबर. माझी संधी कधी आली, ती आम्ही जगतो बेफाम. मग मी समजलं ही माझी संधी आहे, मग चांगलं करून दाखवलं पाहिजे. मग त्या संधीचं सोनं केलं, म्हणून ऑल द बेस्ट मिळालं. मला वास्तवची संधी मिळाली, म्हटलं आता ह्याचं सोनं केलं तर पुढे होईल, नाहीतर मी जाईन. ते मला ओळखायला आलं पाहिजे. प्रत्येकाला मिळत असते ती संधी, ती मी ओळखली, मी मनापासून काम केलं. म्हणजे मी तेव्हा संधी असं म्हणत नव्हतो, मी म्हणत होतो हां आता आपल्याला काहीतरी ह्याच्यात करायचं, हे मी म्हणत होतो. आता जरा मला अनुभव आल्यामुळे मी ती संधी म्हणू शकतो ती. पण मला असं वाटतं प्रत्येकाला संधी मिळत असते, त्या संधीचं त्याने सोनं केलं पाहिजे ज्याला मिळालेली आहे. वा. तुझ्या आयुष्यात बरेच टप्पे आले, काही तू केलेली कामं म्हणजे लँडमार्क आहेत. काय मैलाचा दगड आहेत तुझ्या अर्थी. ती त्या कलाकृतींना तू कसं बघतोस असं मला हवं. एक आम्ही जगतो बेफाम सारखं नाटक तुझ्या आयुष्यात आलं, ते तुझ्यासाठी काय आहे मला हवंय. व्हॉट इज लगेच सांगतो. ती संधी होती माझी, मी आत्ताच सांगितलं. ओके. ती माझी संधी होती जी मला प्रूव्ह करून दाखवायची होती. गोल्डन, त्याची गोल्डन हे करायचं होतं त्याला, त्या संधीचं सोनं. ऑल द बेस्ट. तुझ्यासाठी काय आहे ते? ऑल द बेस्टने आम्हाला तिघांनाही, म्हणजे मलाही महाराष्ट्रात नाव दिलं नाट्य क्षेत्रात. ही 3 नवीन मुलं आहेत. मग ह्या 3 मुलांची ही नावं आहेत. हे 3 मुलं फार छान काम करतात. नाव दिलं आम्हाला. वास्तवने पैसा आणि नाव, म्हणजे वास्तवने इकॉनॉमिकली मला बराच वर आणलं, खूपच वर आणलं. आणि माझं नाव भारतातच नाही तर भारताबाहेर पण झालं. भारताबाहेर पण ज्यांनी सिनेमे बघितले, जे आहेत लंडन, पाकिस्तानात मला ओळखतात. हो, मी मध्ये इथे गेलो होतो, लंडनला गेलो होतो याच्यासाठी, शूटिंगसाठी. तेव्हा ट्राफल्गर स्क्वेअरला असं फिरत होतो, आणि का त्या मेट्रो स्टेशन आहे ना अंडरग्राऊंड, तिथून बाहेर आलं तर बाहेर बाजूला एक टिपिकल असतं बघ, पेपर स्टॉल असतो. मग तिथेच सिगरेट विकतात, तिथे लायटर विकतात, तिथेच हे करतात, काय टी शर्ट पण तिथेच विकतात. तर मी लायटरसाठी तिथे गेलो त्या स्टॉलवर, आणि त्याला सांगितलं लायटर मला दे सांगितलं. आणि असं बघितलं,
1.5 फुट आहे म्हटलं हां. तो बाहेर आला, त्यांनी मला मिठी मारली, त्यांनी लायटर आणि सिगरेटचं पाकिट दिलं. गेलो, बोललो नाही नाही मैं पैसा देतो. नाही सर रहा नाही. तर मी कहाँ से हो आप? म्हटलं पाकिस्तान से. नाही आधी ते नाही दिलं. आधी भेटलो आम्ही, मीठी वगैरह बहुत हमारे पूरा इसमें आपका देखा है हमने. बोलो कहाँ के हो आप? पाकिस्तान से हो. बोलो पाकिस्तान में चलता है? हाँ हाँ हमने सबने देखा है. आणि मग त्यांनी लायटर तर दिलं आणि सिगरेटचं पाकिट पण दिलं. ये तर मी पैसे नाही पैसे नहीं, ये मेरी तरफ से. बोले नहीं नहीं आपका इस पर पेड है, मैं नहीं ऐसे ले सकता. आणि मी परत दिले त्याला. तर तो म्हणाला भाई साहब पाकिस्तान से हो इसके लिए. मी ते घेतलं, खिशात ठेवलं, मी काही बोललो नाही. कलेला आहे ना जात धर्म काहीही नसतं. त्याला माहिती नाही मी हिंदू आहे मुस्लिम, काही माहिती नाही. त्यांनी येऊन त्यांनी त्याच्यावर प्रेम केलं होतं आणि त्यांनी त्याच्या पद्धतीने दिलं होतं. त्यांनी खूप दिलं नव्हतं, पण जे दिलं होतं त्याच्यासाठी ते महत्वाचं होतं आणि ते माझ्यासाठी महत्वाचं. ओके. लोचा झाला रे. लोचा झाला रे पण एक मोठंच असं मी म्हणेन. म्हणजे तुला स्टॅबिलिटी आली. स्टॅबिलिटी ऑलरेडी आली होती मला. जेव्हा मी वास्तव केला त्याच्यानंतर मला स्टॅबिलिटी आली. ओके. मी त्याच्यानंतर प्रियदर्शन यांचे ते खूप सिनेमे करत होतो, स्टॅबिलिटी आली होती. पण लोचा झाला रे मध्ये त्याच्यामध्ये आधीच्या नाटकात आणि त्याच्या 3 वर्षाचा गॅप होता. कारण मी इतका बिझी होतो हिंदी सिनेमात. पण मला नाटक करायचंच होतं, पण तसं नाटक मिळत नव्हतं जे मला हवं होतं, की ज्याच्यात काहीतरी करता येईल. आणि जेव्हा हे नाटक माझ्याकडे आलं तेव्हा मला वाटलं हां हे करू शकतो. कारण ती फॅन्टसी आहे, मग फॅन्टसीत आपण खूप खेळू शकतो. मला असं म्हणायचं की ते अजून एका टप्प्यात, वरच्या टप्प्यात अजून एक गेलो नाटकाच्या. अगं बाई अरेच्या एक की हिंदी सिनेमात काम केलं होतं, पण मराठी अजून माझ्या नावावर एकही नव्हता. आणि तेव्हा जो आला, आणि मुळात म्हणजे हा अगबाई अरेच्या हा स्वयंपाकघरात घुसलेला सिनेमा आहे. वा 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 वा, खरंय. त्यामुळे तो माझा ऑडियन्स आहे ना इतका मला जवळून मिळाला की प्रत्येक जण आई बहीण भाऊ, आई बहीण बहिणी मामी मामा माम्या आज्या वगैरे ह्यांचं मला प्रेम मिळालं. म्हणजे ह्याला तू कसलं गिफ्ट म्हणशील, ब्लेस्ड वाटतो. हा, हे आशीर्वाद मिळाले असं मी म्हणेन. आशीर्वादाचा सिनेमा आहे हा. वा. आणि हे आता जे सीआयडी मध्ये सावंत आले SOS, ते काय प्रकार आहे? ते काय असं ते फोन आला त्यांना हवं होतं, मीच हवं होतो की सर असं असं आहे प्लीज करा. तर म्हटलं अहो जरा डेट्सचा जरा घोळ, आम्ही तुमच्याप्रमाणे ऍडजस्ट करतो. मला 2 दिवसाचे 6 दिवस दिले तरी चालेल, कारण तो आणि ते सलग नाही आहे, ते तेवढ्याच काही एपिसोडचं आहे. म्हणून म्हटलं चला जरा वेगळं काहीतरी, कारण ऑलरेडी हिंदी एक सिरियल करतो उडने की आशा, त्याच्यात एक सॉफ्ट बापाचा रोल करतोय. आणि हा अचानक वेगळा जरा उच्छृंखल, चहाच काय पितो, फिल्मीज डायलॉग काय मारतो, हसतच काय राहतो, कारण CID मध्ये सगळे ढांग 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 असे आहे. तर म्हटलं आपण वेगळं काय करूया, तर हे असं करूया म्हटलं, जरा स्टँड आउट होईल त्यांच्यात. शेवटचा प्रश्न, येत्या काळात कुठल्या भूमिकांमध्ये दिसणार आहेस? येत्या काळात काय करू? मी असं ठरवलं नाही, कारण जसं तू मला म्हणालास की तू थांबलास, विचार केलास, हे केलंस, आत्ता मी थांबणार नाही. मी भूमिका बघणार, आपण ह्याच्यात काय करू शकतो का, वेगळं काहीतरी देऊ शकतो का. जर मला वाटलं हां ह्याच्यात देऊ शकतो, अजून भूमिका किती वेगळ्या होणार, बापाची बापच राहणार, बरोबर, भाऊचा भाऊच राहणार, मामाचा मामाच राहणार, पण त्याच्या कॅरेक्टरमध्ये काही वेगळेपणा आहे का प्रत्येक ह्याच्यात, ते बघणार. जर मला वाटलं हां मी करू शकतो, हे वेगळं देऊ शकतो, काहीतरी मला चॅलेंजिंग, स्वतःला चॅलेंजिंग असेल तर मी ते करणार. नॉर्मल असेल तर मी ते बाजूला ठेवणार. कारण धमक आता आलेली आहे की पास, हे नाही करायचं. हा, आता नाही करायचं हे आपल्याला कळलेलं आहे आणि त्याने आपलं फार काय नुकसान होतं. नाटक कुठलं आहे नवीन? नाटक मी अजून पाहतो, कारण माझ्याकडे, मी तुला खरं सांगतो, मी 20 ते 22 नाटकं वाचली, पण तीच मी जसं म्हटलं ते जुन्यासारखंच येतात, कॉमेडी असं काहीतरी वेगळं काही येत नाही. म्हटलं हे केलेलं आहे ना मी, आपण नाटक का करतो, आपल्याला नवीन काहीतरी शिकायला मिळेल. मग नवीन शिकणं होत नाही तर मी ते करत नाही, म्हणून मी थांबलोय.
पण येईल, तुला लवकरच मी गुड न्यूज देईल. तुला खूप लवकर नाटक मिळो, तुला पुन्हा स्टेजवर बघायचंय. मी उलट तुला सांगतो, तू लिहितो, तुझ्याकडे आहे ती कला, तर तू का नाही नाटक लिहित एखादं? मी सांगतो, मी लिहितोय. बघा समोर म्हणाला डर, मी काहीतरी लिहितोय, तुला पहिल्यांदा ऐकवतो. थँक्यू व्हेरी मच. मला मित्रमणीशी बोललास, मला खूप बरं वाटलं. तुझ्या सगळ्या वाटचालीला खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. आणि सौमित्र बद्दल मी एक सांगू इच्छितो की सौमित्र हा म्हणजे मी जेव्हा काम करत होतो तेव्हापासून माझा मित्र आहे. तो माझा हितचिंतक आहे. म्हणजे जेव्हा असं नाही की तो माझ्यामुळे लहान असला म्हणून मला काही सांगत नाही. त्यांनी वेळोवेळी मला काही काही सल्ले दिलेले आहेत की संजय दादा मला हे असं वाटतं तू मला सांगितलं. त्यामुळे हा माझा हितचिंतक आहे, हितचिंतक मित्र आहे. त्यामुळे मी त्यालाही खूप मानतो. थँक्यू डार्लिंग, थँक्यू. हे खूप महत्वाचं आहे. हा एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा. सोशल मीडियावर मी आहे, तोही आहे. तर फार ऍक्टिव्ह नाही. मी बघितलं 38 पोस्ट आहेत फक्त, बाकी काही नाही आहे. पण असू दे, मला सांगा, मी त्याच्यापर्यंत पोहोचतो. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू मला बोलवल्याबद्दल धन्यवाद.